नमस्कार मित्रो. आज जी कविता ऐकवणार आहे ती आहे माझ्या समोरची वेल ही माझी कविता. या कवितेची फरमाईश आली होती आणि मला खूप आनंद आहे कारण ही खूप फारशी कुठल्या कार्यक्रमांमधून ऐकवलेली कविता नाही आहे. पण आय एम ग्लॅड की ही कविता तुम्ही ऐकवायला सांगितलीत. कारण ह्या कवितेची गंमत अशी आहे की ही ओवी सारखी लिहिलेली कविता आहे. त्यामुळे आज पहिल्यांदाच मी ही गाऊन म्हणायचा प्रयत्न करते. बघा तुम्हाला कशी वाटते. माझ्या समोरची वेल पान एकही हलेना, दूर एकटाच राघू सूर त्याचाही साधेना. माझ्या समोरची वेल पान एकही हलेना, दूर एकटाच राघू सूर त्याचाही साधेना. दाटे अवकाळी भीती गंध कसा फणा काढे, सारे चुकती हिशेब सारे उलटे आकडे. एका एका सरीसाठी जीव किती झुरवावा, कुण्या एका हाकेसाठी किती टांगून ठेवावा. आला श्रावण तरीही अशी वेडी पान गळ, कसे जीव घेणे मौन अघोरी शिवावटळ. फक्त तुझ्या माझ्यासाठी आता सारे हे थांबव, फक्त तुझ्या माझ्यासाठी आता सारे हे थांबव. माझी तापलेली माती तुझ्या सरीनी भिजव, माझी तापलेली माती तुझ्या सरीनी भिजव. कविता कशी वाटली ते मला नक्की सांगा. गाणं कसं वाटलं ते अजिबात सांगू नका. गाणं या कवितेचं आदित्य ओक यांनी फार सुंदर संगीत त्याला दिलंय आणि मिनल देशपांडे यांनी ते फार सुंदर गायलंय. त्या गाण्याची लिंक सुद्धा मी इथं देणार आहे. त्यामुळे ज्यांना गाणं ऐकायचं असेल या कवितेचं झालेलं त्यांनी तेही नक्की ऐकवा. आणि कविता कशी वाटली ते तर अर्थात तुम्ही सांगालच कमेंट बॉक्समध्ये मला. आणि जर तुम्हाला हे चॅनल आवडत असेल तर डेफिनेटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.